महादेवांच्या मस्तकावर चंद्र आहे आणि जटेमध्ये गंगा आहेत. त्यामागील पौराणिक कथा अशी की राजा दक्ष प्रजापती यांनी आपल्या 27 कन्येचा विवाह चंद्रासोबत लावून देताना त्याच्याकडनं वचन घेतले की तो आपल्या सर्व पत्नींवर सारखंच प्रेम करेल. परंतु चंद्र यांची रोहिणी ही पत्नी प्रिय होती आणि म्हणूनच त्यांच्या 26 पत्नी ह्या रागावून आपल्या माहेरी गेल्या आणि आपल्या पित्याला चंद्राबद्दलची तक्रार केली असता राजा दक्ष हे संतापले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की ज्या सौंदर्य आणि तेजावर तुझा गर्व आहे ते हळू नष्ट होईल आणि त्याचा क्षय होईल. त्यांच्या शापामुळे चंद्रदेवाचं तेज हे हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यांचा क्षय होऊ लागला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार चंद्रदेवाने महादेवाची तपस्या केली आणि त्यांना प्रसन्न केले. तेव्हा महादेव म्हणाले की मी तुला श्रापमुक्त तर करू शकत नाही, परंतु महादेवांनी त्यांच्या श्रापाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी चंद्राला स्वतःच्या मस्तकावर धारण केले आणि चंद्राला वरदान दिलं की चंद्र हा शुक्ल पक्षामध्ये त्याचं तेज हे हळूहळू वाढेल आणि कृष्ण पक्षामध्ये त्यांचं तेज हे हळूहळू कमी होईल. चंद्राच्या 27 पत्नी म्हणजेच 27 नक्षत्र, त्यांची नावे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा. तसेच गंगा ही पूर्वी स्वर्गलोकामध्ये राहत असे. भगीरथ ऋषी यांनी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी गंगेची आराधना केली आणि गंगेला प्रसन्न करून तिला विनंती केली की तिने पृथ्वीवर यावे. परंतु त्यावेळी गंगेचा वेग इतका होता की ती स्वर्गातून पृथ्वीवर आली असती तर सर्व पृथ्वीचा नाश झाला असता. तेव्हा भगीरथ ऋषी यांनी महादेवांना प्रार्थना केली आणि महादेवांनी आपल्या जटा खोलल्या आणि त्यामध्ये गंगेला धारण केले. गंगा बराच वेळ महादेवांच्या जटांमध्ये वाहत राहिली. त्यानंतर महादेवांनी तिचा वेग कमी झाल्यानंतर गंगेला 7 भागांमध्ये पृथ्वीवर प्रवाहित केले. गंगेचे ते 7 भाग कोणते हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की वाचा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.